घरातल्या घरात बसून आपण हे एक्सरसाइज करू शकतो. यामध्ये दोन्ही हात वरती घ्यायचा आहे. परत त्यानंतर दोन्ही हात साईडला शोल्डरच्या बाजूंनी सोडायचा आहे. या एक्सरसाइजने शोल्डरचे फॅट कमी होतात, हाताचे इंचेस कमी होतात, छातीचा भाग कमी होतो. पण तुम्ही प्रॉपर केलं पाहिजे. यामध्ये मी आता सुरुवातीच्या एक्सरसाइजमध्ये काउंटिंग घेणार नाही आहे, कारण बोलण्याच्या ह्याच्यामध्ये काउंटिंग मिस्टेक होऊ शकते. तर तुम्हाला या काउंटिंग 20चे 3 रिपिटेशन 2 रिपिटेशन घ्यायचं आहेत. ज्यांना फॅट जास्त आहेत त्यांनी 3 रिपिटेशन घ्यायचं. हे एक्सरसाइज तुम्ही खुर्चीवर पण बसून, चेअरवरती बसून पण करू शकता. यामध्ये आता होल्डिंग घ्या. 1 2 1 घ्या व्यवस्थित. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. एल्बो थोडेसे स्ट्रेट ठेवायचे बरं का. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. उजवा हात उचला, डाव्या गुडघ्यावरती ठेवा, डावा हात वरती. तुम्हाला सर्वांना उजवीकडे थोडं थोडं बेंड व्हायचं आहे. मी आत्ता सांगितलं ह्या एक्सरसाइजचे बेनिफिट्स तुम्हाला, की हाताचा जो खालचा भाग आहे जाड आहे, अंडरआर्म्सचा जो खालचा भाग आहे तो कमी होऊन जातो. आता उन्हाळ्यामध्ये याचा त्रास जास्त होतो स्वेटिंगमुळे, तर ह्या एक्सरसाइज नेहमी करा. नेहमी तुम्ही करावे. आठवड्यातून 2 ते 3 टाईम ह्या एक्सरसाइज तुम्ही केलं पाहिजे. याचे पण 20चे 2 राऊंड 3 राऊंड तुम्ही घेतलं पाहिजे. ओके. प्रॉपर घ्यायचं आहे. एल्बो स्ट्रेट ठेवायचा आहे. यस. होल्डिंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. रिलॅक्स. नजर देखील तुमच्या दंडाकडे असली पाहिजे. व्हेरी गुड. रिलॅक्स. स्लोली डाऊन. आता यामध्ये सेम अपोजिट घ्या. आता उजवा हात सिक्वेन्स झाली. आता डावा हात तुम्ही घेऊ शकता. 1 अप अँड डाऊन 2 3. फक्त आम्ही आमच्या स्टुडंटची साईड चेंज केलेली आहे. उजव्या साईडची घेतलात तर आता डाव्या साईडची घ्या, किंवा तुम्ही डाव्या साईडची घेतला असाल तर आता उजव्या साईडची घ्या. काही प्रॉब्लेम नाही. कोणतीही तुम्ही साईड आधी घेऊ शकता. प्रॉपर घ्यायचं आहे. यस. व्हेरी गुड. एल्बोकडे थोडंसं फोकस करा. एल्बो स्ट्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून जास्तीत जास्त बेंडिंग करण्याचा पण प्रयत्न करा. होल्डिंग 1 2 3 4 5 6. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. दोन्ही हात मागे ठेवायचा, हिपला उचलायचे. परत हिप टच. 1 2 3 4 5 6 7 8. आता या एक्सरसाइजनी पहा तुमचे हँड मसल स्ट्रॉंग बनतात. मनगटाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये स्ट्रेंथ वाढते, म्हणून ही एक्सरसाइज केली पाहिजे. होल्डिंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. दोन्ही हात वरती. आता समोर बेंड व्हायचं आहे. 1 बॅक 2 बॅक 3 बॅक 4 बॅक 5 बॅक 6 बॅक 7 बॅक 8 बॅक 9 बॅक 10 बॅक. श्वास भरून घ्या. आता समोर फ्रंटची होल्डिंग घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. गुड. आता यानंतर तुम्हाला नीवरती थांबायचं आहे. ज्या लेडीजला नी प्रॉब्लेम आहे त्यांनी दोन्ही पाय सरळ स्ट्रेट करा. नसेल, नो प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्यावरती थांबू शकता. हँडला ओपन क्लोज करू शकता. 1 2 3. आज जास्तीत जास्त आपण चेस्टवरती फोकस केलेला आहे. चेस्ट आणि हँडवरती फोकस केलेला आहे. 4 5 6 7
8 9 10 11 12 13 14 15 16 होल्डिंग घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 फ्रंटला सेम अपोजिट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलॅक्स. श्वास भरून घ्या. दोन्ही हात आता वरती. परत आता या एक्झरसाईज आपण जे 2 टाईम घेतलेले आहेत सिक्वेन्स चेंज करून व्हेरिएशन चेंज केले, कारण तुमचे थाईचे इंचेस पण कमी झाले पाहिजे यामध्ये. या पण एक्झरसाईजची काउंटिंग तुम्ही 20चे 2 रिपिटेशन 3 रिपिटेशन घेऊ शकता. बिगनर असेल तर 1 रिपिटेशन. ओके. हां 1 काउंटिंग थोडीशी मिस्टेक होईल. 2 3 4 5 6 7 8 9 10 होल्डिंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलॅक्स. हे पहा असे वेगवेगळे एक्झरसाईज डेली आम्ही तुम्हाला देत असतो. जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या फ्रेंड्सला सेंड करायची. याची लिंक मैत्रिणींना तुमच्या रिलेटिव्सना सेंड करायची, कारण ज्या लेडीजला घराच्या बाहेर जाऊन एक्झरसाईज करता येत नाहीत, वेळ नाही आहे त्यांच्याकडे, त्यांनी घरातल्या घरात अशा एक्झरसाईज करू शकतात. आता यामध्ये मी उष्ट्रासन घेतलेलं आहे. दोन्ही हात मागे ठेवायचं आहे घोट्यांवरती. ज्या लेडीजला येत नाही त्यांनी विवेकानंद पोजमध्ये साध्या सिंपल पद्धतीने उभारू शकतात आपण. रिलॅक्स. आता दोन्ही पंजे बाहेरच्या बाजूला काढा. सीट टच करायचे आहे दोन्ही पंजाच्यामध्ये. परत उठायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 रिलॅक्स. श्वास भरून घ्या. यामध्ये होल्डिंग. जेवढ्या वेळ तुम्हाला बसता येतं तेवढ्या वेळ बसून घ्यायचं आहे. डेली एक्झरसाईज प्रॅक्टिस करा. बाय बाय.